लॉकडाऊन मध्ये कोणी काय आता चालू शिकते जरा लॉकडाऊन मध्ये चोर माया जात होते तर मला पता लागला. आता येते आपल्या कथेला सुरुवात करू आणि आपल्या समोर कथाही चांगली लावणार. कोणी गडबड करू नका, कारण बऱ्याच दिवसाच्या बाद आपल्या गावामध्ये हा दुसरा मुक्काम आहे. पहिला एक कार्यक्रम आला बरेच दिवस झाले, त्याला कमीत कमी 25 वर्षाचे पुढे होत आले असं का नाही? 10 वर्ष झाले का? बरं बरं, त्याला काही हरकत नाही. तर लगेच आपल्या कथेला सुरुवात करू. कोणी गडबड करू नका, कारण कथा असो, कीर्तन असो, प्रवचन असो, कोणताही कार्यक्रम असो, पहिल्यापासून सुरुवात शेवटपर्यंत जर आपण ते श्रवण जर केलं तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळतंय. म्हणून शांत चित्ताने कथा श्रवण करा. लगेच आपल्या कथेला सुरुवात करतो. ओंकारातून शब्द निघतो, ओंकारातून शब्द निघतो, त्या बातन मला रिदा हो मला रिदारी ओंकारातून शब्द निघतो, त्या बातन मला रिदा हो रिदा म्हणून गजाना झाली राणी. तो दिवस होता कोणता हो मनी मनाचा वध केला, मनी मनाचा वध केला, राजा झाला कडे पठाराचा हो.
तिच्या वंशाला बालक झाला गंगा सागर कल्पना नाव ठेवले बाबाने गंगा सागर कल्पना नाव ठेवले बाबाने नाव ठेवलं काय बाबाने चिंता सकटे चतुराई दुख सकटे शरीर पाप सकटे लक्ष्मी तो कैलास कबीर जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे कौतुक आहे संचित आहे माय बाप हो कथा लावली आपण एका मुलीच्या जन्माची मुलगी म्हणजे काय असते आजकाल या कलियुगामध्ये या जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला मुलगा पाहिजे आमच्या वंशाला नावाला दिवा पाहिजे माणूस मुलगा होण्याकरता इतक्या खटपटी करतो महाराज वाटतं त्या मला नवसा करतो अरे वाटतं जेवढा पैसा खर्च करतो का देवा आमच्या वंशाला दिवा दे मोठ्या कष्टाला मुलगा होतो आणि ज्या टायमाला त्या मुलगा जन्माला येतो त्या टायमाला त्या मुलाच्या जन्माचं स्वागत केलं जातं मायबाप हो वाटतं जेवढा पैसा उधळला जातो त्या मुलाची पाची वाजवल्या जाते किती आनंद होतो त्या आई वडिलाला किती आनंद होतो त्या गणागोताला का आमचा कुलाचार जन्माला आला अरे काही आई वडील गरीब असतात मनामध्ये एकच इच्छा बाळगून ते आई वडील रात्रंदिवस लोकांच्या दावणीमध्ये काबाड कष्ट करतात घाम घालतात अरे रक्ताचं पाणी करतात रात्रीचा दिवस करतात का आमचा मुलगा लहानचा मोठा व्हायला पाहिजे आमचा मुलगा खूप शिकायला पाहिजे आपण आपल्या मुलाला खूप शिकू आमचा मुलगा एखादा साहेब व्हायला पाहिजे आणि आम्ही एका साहेबाचे बाप व्हायला पाहिजे अशी मनामध्ये इच्छा बाळगून ते आई वडील गरीब रात्रंदिवस घाम घालतात अरे तो बाप पायातली कधी चप्पल फाटली अरे शिवून तीच घालील पण आपल्या मुलाला शाळेचा नवीन बूटच घेईलच अंगातली बनेल कधी फाटलेला मायबाप हो अरे तो बाप कधी नवी घेणार नाही ती बनेल तीनदा शिवून तीच घालन आणि ती माऊली अरे जेव्हा बाण आपल्या मुलावरती प्रेम करते माझा काळजाचा तुकडा त्याच्या करताना ती माऊली रात्रंदिवस काबाड कष्ट करते अरे माझ्या लेकराच्या खालचा हातून कधी जर वल्ल झालं ना ती माऊली होती नको माझ्या बाळाला सर्दी होईल स्वतः त्या वल्ल्यात होणार झोपते आपल्या बाळाला कोरड्यात होणार टाकते का माझ्या बाळाला तकलीफ नको आणि त्याच मुलगा आई वडिलांच्या जेव्हा शिकून मोठा होतो नोकरीला लागतं लग्नही लागतं अरे बाहेर परदेशात नोकरी लागते आणि तोच मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये टाकतो माईबाप ही आताची कंडिशन आहे हे आताचा कलियुग आहे अरे काही काही मुलं तर आपल्या आई बापाला दारू पिऊन मारतात सुद्धा
काय इच्छा होती हा आणि तो मोठा झाल्यानंतर अरे त्या आई वडिलाच्या काळजाला किती दुःख केलं आणि आपण लोक मुलीला जन्माला घालत नाही का? पहिल्यांदा मुलगी झाली, दुसऱ्यांदा मुलगी झाली, तिसऱ्यांदा घर बाहेर आला होता तपासून आला आणि जर कधी मुलीचा गर्भ असला तिची निर्दोषपणे भ्रूण हत्या केली जाते. पण हे आपल्या लक्षात येत नाही महाराज. आपल्या शास्त्र शुद्ध पद्धतीने आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपण जर भ्रूण हत्या जर केली तर आपल्या अंगी एक गाय कापल्याचं पाप आपल्या अंगी लागतं बघा, लक्षात ठेवा. मग आपण किती महापाप करतो, किती महापाप करतोय आपण. हा आता या कलियुगामध्ये आताच्या स्थितीला मुली भेटणं मुश्किल झाल्या, मुली भेटत नाही. ही भानगड याला कारण याला स्त्री जातीचा श्राप आहे असंच म्हणावं लागेल. तुम्ही जेवढ्या मुली मारल्या तेवढ्या मुलीचा श्राप आहे मानव जातीला. अरे परमेश्वराच्या कृपेने माझ्या कुटीपाठी 2 कन्या रत्न दिल्या हो, हा गंगा, सागर आणि कल्पना. मी कधी म्हणलं नाही ते माझ्या मुली आहे, नाही. अरे ते माझ्या मुलाच आहे. मी माझ्या मुलीला कधी मुलीचं प्रेम दिलं नाही, मुलासारखं त्यांचा मान सन्मान करतो. हो काही लोक म्हणतात तुझ्या राजगादीला धनी नाही आहे. अरे माझ्या मुली लग्नाच्या वयामध्ये येणार, घर जावी बोलवणार, हा त्या राजगादीवरती बसून देणार. मी कशात कमी आहे? मागच्या महिन्यात मी माझ्या शिपायाला दांडवा द्यायचा सांगितला होता. हा शिपायाला बोलवून घेतो आणि त्याची चौकशी करतो. बर. शिपाई काय जगना गप्पा हंतो? माझा नमस्कार असो महाराज तुम्हाला. तुम्ही दिंड्या करता का काय करता रे? गप्पा हंता रस्त्याला बेटा? अहो गान ड्युटी करतो, गान ड्युटी करतो. काय ड्युटी करतो? गान ड्युटी करतो, गान ड्युटी करतो. तुझी ड्युटी किती वाजता आहे? 8 वाजता. आता वाढली किती? 9 वाजले. मग 1 घंटा लेट काय झाला? महाराज नेहमी प्रमाणा दरबारात मी तुमच्या आजवर येतो. बर. नेहमी प्रमाणा दरबारात मी तुमच्या आजवर येतो. तुम्ही माझ्या आजवर खाले. वा, तू माझा मालक आहे का? तुम्ही माझे मालक, मी तुमचं ढोल. आणि मग तुम्हाला विचारणार कोण? महाराज गोष्ट चुकले. कान धरो. धार कान धार. तिथं आहे का कान? धरला धरला धरला. तिथं कान आहे का? उकरा, उकरा. मी तुला विचारला, तुला यायला टाइम काय झाला? महाराज ड्युटीला निघालो. ड्युटीला निघाल्याच्या नंतर बायको म्हणते आज ड्युटीला जायचं नाही. का? ड्युटीला चालली तर म्हणे चहा घेऊन जा. वा. बायकोना मोठ्या प्रेमाने चहा केली महाराज. मी खुर्चीवरती बसलो. बर. अर्धा चहा कपामध्ये वाचला, अर्धा चहा बशीमध्ये वाचला आणि बशीतला चहा पिणं झाला. बाजूला कप ठेवून दिला होता महाराज. पण काय झालं महाराज, गल्लीमध्ये माझं 5 वर्षाचं पोरग खेळत होतं. लहान लहान पोरं फार चहाच्या लालची राहत्या. बर. आमच्या नवरा बायकोचं बोलणं ऐकलं. पोरानं लगे आलं फापाल्याने, लगे चहाच्या कपात उडी मारली. वा. एक पोरग त्यानं चहाच्या कपात उडी मारली. बायको रडते, मी रडतो, बायको रडते, मी रडतो. माझ्या डोळ्यालाच पाणी नाही हो. तुझ्या डोळ्याला पाणी येईल कसं? पोरग पहिल्या घरचं असं ना ते. तुला बरोबर माहिती आहे सुभाष डोगली आहे. त्या म्हटलं एकूण एक पोरग, याचा कान जळाला असन, याची शेंडी जळली असन, याचा नाक जळाला असन. मे बी मॅपचा पुढचा ना विचार करता लगे चहाच्या कपात उडी मारली. वा. सगळा कप धुंडला पण पोरग काही सापडा ना हाताला 25 लागू राहिली. सगळा कप धुंडला पण पोरग काही सापडा ना हाताला 25 लागली. महाराज चिंतागत येऊन बसलो कपाच्या दांडीपाशी. ऐकूला म्हणला काय काय कावशे तो ऐकला आहे का पैसे? ऐकूला म्हणला काय काय कावशे तो ऐकला आहे का पैसे? ए, आव कोणला बोलला? गरीब ऐकूला. अरे बायकोला. अहो. इकडे काय करतो? तुम्हाला ऍक्शन करून आम्हाला तुझ्या ऍक्शनला. मी म्हणलं बरं चालला घाबरे? घाबरे. इथं बायको उंडाला बेटा, बायको घरी तर इथं दुसऱ्या बायको करून राहिला. मी ऍक्शन करून दाखवतो. ऍक्शन. बायको म्हणते माझ्याकडे पैसे नाहीये. या खिशामध्ये हात घातला पैशाचा पत्ता नाही, त्या खिशामध्ये हात घातला पैशाचा पत्ता नाही. म्हणा तिकते आणि घरामध्ये गेलो. पळत पळत लगेच शेंगदाण्याचा डबा उघडला. त्याच्यामध्ये 1 रुपया निघला. लगे 1 रुपया घेऊन धावत पळत लगे दुकानात गेलो. दुकानातून डबा रोटी ठोस आणला.
चहाच्या कपाट डुबीला त्या डबा रोटीला धरून पोरग वर आलं, पोराला घरी सोडलं, लगेच दरबारात हजर. वा खरं सांगा महाराज, माझं कॅम्प्युटर किती भारी आहे. नाही तुझे कम्प्युटर भारी आहे म्हणा. दिवसांदिवस एक चाळे करून आले बेटो तुम्ही. हा मैं कुछ नाही बोला बाबा. त्या काय रोटाला लागली राहिला काय काजळ घालायला. हा मला चांगलं वाटत. हा. एवढे घाबरे जा नंबर दोन आवाज आहे. बोल गट्टू. महाराज क्या म्हणताय, लक्ष दे तू. माझा नमस्कार असो महाराज तुम्हाला. जिथे जो बेटा कल तेरी शादी बना दूंगा. ए शादी चला तू पण त्या जातीतला. अरे मी उच्च आहे ते बुटक आहे. ए मी बुटका आहे, तू कोबडा नाही का. ए तो 1 घंटा लेट झाला, तू 2 घंटे भानगड काय झाला टेम का झाला उशीर. केला कारण विनाकारण विनाकारण म्हणजे राजकारण. राजकारण म्हणजे गजकारण. आणि गजकारण खाजा खाजी. खाजी. महाराज का खाजतो याला कारण आहे, याला नाही ठेवाय. ए नाईटे तुला यायला टाइम का झाला. माझी बायको म्हणजे ड्युटी निघायचं. तुझी बायको बोलते ड्युटीला नाही जात, माझी खातो काय माझ्यावर छोदा. लय तोंड सुटलं तुला. तुझी बायको बोलली ड्युटीला जायचं नाही का. बायको म्हणे रोज उठले सुटली ड्युटी काय घरचे काम बा. घरचे काम कोणचे. बायको म्हणे 9 महिने 9 दिवस परिपूर्ण भरले बाळात 15 टीएम जवळ आली तुम्ही ड्युटीला चालली. वा वा. मग अरे तिचं पण म्हणणं बरोबर आहे. ती वेळ काळ तो टाईम माणसाला विचारून येत नाही. माणसाने त्या टायमाला कधी पण हजर राहायला पाहिजे. तू काय केलं. डोकं चालली. कोणचं. बस स्टँडला गेलो. रिक्षा पाहिली. बर बायकोत रिक्षा टाकली. बायको तरी रिक्षा टाक. बावळट आहे का रे. ए नीड बोंबला ए माझ्या सुट्ट्याच्या. कोयाकडे पाहिलं घर पाहिजे. रिक्षा मध्ये बायको टाकली. रिक्षात बायको टाकली. कोणी म्हणे या दवाखान्यात न्या, कोणी म्हणे त्या दवाखान्यात द्या. गाडी जाऊ द्या तिकडं डोंगराकडं. तो कोणत्या दवाखान्यात नेलं. औरंगाबादला सगळ्यात मोठा दवाखाना. कोणता. कशाला आला. काय पागल आहे अरे. त्याचे स्क्रू ढिल्ले हो. अरे गाडवा त्या दवाखान्याचं नाव आहे कासलीवाला. लोक म्हणे कशाला आला. म्हणलं बाबा दवाखान्याला आला. मला काय कळत. लगे बायको वर ऍडमिट केली. गच्चीवर. तिसऱ्या ताळात आहे गाडून द्या. अरे नीड बोंबला ए भागुनेवारी थोंडाच्या. त्याच्यावर चालू दे तुमचं. तुम्ही शिपाईचे का काय. नाही ना. मग शिपाई नाही तर मग मी काय भांगी आहे का. बायको दवाखान्यामध्ये ऍडमिट केली. हा मग काय झालं? मुलगा झाला मला. वा तुला पोरग झालं. तुझ्या पोराचा वाढदिवस कॅमेरेवाल्या दाजीच्या हाताने करून घ्यायचा आहे. 15,000 रुपये हायर करायला होता. जुना ड्रेस घालून वाटी लावून द्यायचे. आणि जावळ कोणाच्या वाटून काढतो. जावळे या जांभुळे देऊ राहिले ते आईच्या मात्र द्यायचे. द्यायला बी 11,000 रुपये हायर करायला होता. जुनं लुगडं नेसून वाटी लावून. अरे फुकट्या. मानावच फुकटे आहे. म्हणजे त्याला मुलगा झाला. हा चांगली गोष्ट झाली. महाराज 2 दिवसाचं पोरग बोलायला. ए! नाही बोलला असं ना बोल. ए, काय बोलला सर. तो म्हणला म्हणून मी म्हणलो. तो म्हणला म्हणून तो म्हणला. तो म्हणला घेंड पडून चाल तिकडे. मग डबडे नसलं तर मग हाय ना आडी नडीला दगडू गो. अरे शाळात आल्यावर मग त्याला काय दिलं जेवढं. तुला मुलगा झाला. हा चांगली गोष्ट झाली. महाराज 2 दिवसाचं पोरग बोलायला लागलं. नाही बोलला असं बोलला. 2 दिवसाचा मुलगा काय बोलला. असं खळखळ पोरग बोलायला लागलं. काय म्हणे. असं पलंगावर त्याची मायन पोरग आणि 2 सिस्टरनी तिथं उभ्या आणि मी असा उभा. बर माझ्याकडे पोरग पाहायला लागलं. लगेच त्याच्या माईला बोललं. हा 2 दिवसाचा मुलगा हो ना. त्याच्या आईला बोलावं लागला. माझ्याकडे पाहिलं लगेच त्याच्या माईला बोललं. काय म्हणे. आई म्हणे हे कोण. आई हे कोण. मग मी सांगितलं मी तो बाप. मग काय पोराचा हो. मुलगा काय म्हणला. पोराचा बाबा तुमचा मुलगा. पहिला माझा बाप. नालायक ना मुर्गा कुठला बेशरम कुठला. ठेव बाई, छुत्री थोर. माझा बाप व्हायला चालला. महाराजाचा बाप होतो का महाराजाचा हातचा. महाराज सगळं करा पण हे गांड मांडूला घेऊ नका. त्याच्याशिवाय तुम्ही वाटणीच येत नाही बेटे. हो सकाळी डबा घ्यायचा सूत्रात नाही म्हणा. चाल रे. इकडे माहिती आरवळ पोरं. अरे या खाली घालतो नाही. हे कोण आलं. अरे, तुमच्या दोघाचा पंजाब. हे कोण आलं तुम्हाला माहित नाही का.
हे धानावरच खंडुळ आहे. बाबा बस हा बोल. इकडे रे. अरे भाऊ अरे नाकात बोट घाली तो काय म्हणलं करे तू आज तेवढाच आहे का नु काऊन तू नाते तो सांगा आता हे पण तो काजळ लावल्यावर कसं देऊ अरे पोरा भाऊ लय कष्ट केले तुमच्यासाठी बांध पडू आपले वावर मोठा केले वा लय कीर्ती केली भाऊ. गरीब लोकांचा संसार मोडला संसार वाढी नाही. अरे आकडे टाकू मोटर आणले लोक घरी आल्यावर आपल्या बायला चारा टाकला मी लय पुण्याचं काम केलं ना भाऊ. अरे तो लय कैर करून ठेवलं ना. लक्ष्मी आईच्या देवळात गेला दर्शन घेतलं बेट्या ना. एक फीस काढून घेतला आणि देवीची पेटी फोडून घरी आला बेटा. वरगडा येऊ का रे तुला मला मारी तो काय टिपडिया. भाऊ लय कष्ट केले आहे ना. अरे तुम्हाला वाटत असं आपल्या पंजाचं चांगलं व्हा हा देवाजवळ चांगली जागा भेटा एक इच्छा पुरी करा. बाबा खिचडी खातो का? मरते देवी तुमची इच्छा पूर्ण करायची. मग आम्ही एक करू ना. काय भाऊ तुम्ही कधी मेले ना आम्ही तुम्हाला काशीला नेऊन जाळू. त्या काशीचं नाव काढू नको बायको. काय झालं? तिनं आपले गहू नेले अजून आणून दिले अरे ती काशी नाही. हा. अरे देवाला देईन नाही तर नाही द्यायची पण तिच्या मागे टाकायला चालू राहू दे. द्यायचं खापरे. तिला म्हणा गहू आणून घालून बरं बाबा हा मरते देवी तुमची काय इच्छा पूर्ण करायची? तुम्हाला वाटत असं आपल्या पंजाला चांगली जागा भेटा एक इच्छा पुरी करा गाड्या. कोणची? मला सायराट पिक्चर आपल्या. अरे तुला सायरट काय बेट्या. तुला येड्या बाबळीत नेऊन जाळू आणि ते मी टायरात जाळू बेट्या. काय बोलती? इकडे हा बोलते का? काय झालं बा या दाढीवाल्याकडे पाहिलं ना. नंबरदार येशील झाली पाण्यावर धरलं बाय. इकडे या तुम्ही दोघांनी. बापरे नामदेव इकडे या. मागच्या महिन्यात मी आपल्या नगरीमध्ये तुम्हाला दादरा पेठेचं सांगितलं होतं. 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी राजवाड्यामध्ये यायचं आणि राजा चंद्रसेनाचं भाग्य वाढून जायचं. बरोबर संपूर्ण प्रजा येऊन गेली. तुमच्या राजाचं भाग्य मानून गेली. पण आपल्या 2 मुलीला आपण बोलवलं नाही. आणि आपण जर आपल्या मुलीला बोलवलं नाही उद्या ही आपली प्रजा काय म्हणणार? कायदा आमच्या करताच आहे का? मग एक करा. जावा त्या माझ्या मुलीच्या वाड्याला घेऊन या रे माझ्या त्या 2 मुलीला. आणि त्यांना सांगा महाराजांनी तुम्हाला त्वरित राज दरबार मध्ये बोलवलं. जा लवकर. अरे चालता बोलता बाईचे रंग भारी. अरे लक्ष्मणा इकडून होय. चालता बोलता बाईच्या रंग मारी. अरे लक्ष्मणा बाईला आवाज दे बाईला. काय ते? अरे बाईला आवाज दे बाईला. तुम्हाला बैल म्हणून राहिला का काय? अरे तसं नाही म्हणलं लक्ष्मणा. बाईला आवाज दे बाईला. तरी म्हणलं मी देवाना असं आपर करून जाल मला बैल म्हणून राहिलं आहे का? खोडीचा बेटा खोडीचा. अरे तसं नाही म्हणलं लक्ष्मणा. बाईला आवाज दे बाईला. असं का? इकून कधी झाला तर काजळच नाही म्हणतो.
बाईला आवाज दे बाईला. असं का बाई साहेब अ बाई अरे कोण आहे? आम्ही दोन आहे आम्ही दोन नाही म्हणा आम्ही दीड आहे. मी म्हणलो दोन आहे नाही आम्ही दीड आहे म्हणा. दीड आहे का बाई आम्ही शिपाई आहे शिपाई चिपाई? असं आहे का ती म्हणते 4 पाई आम्ही दोनच पाई आहे म्हणा अरे कसं आला तू? काम पडलं म्हणून आलो अरे इकून होय का आपलं इकून होय रे अरे कधी वाढव? ए इकून व्हाय का? अरे, खरंच काय झालं याच्याकडे ह्या भुसाळ्याकडे पाहिलं. अरे कधी रंगमाली येत नाही आज कसं येणं केलं तुम्ही दोघांनी? अरे, तू पुढे होय, तो आहे. काय आहे? काय? काम पडलं म्हणून तुमच्या दरबारात आलो बाई साहेब. अरे तुम्हाला काय दरबारातले नियम माहित नाही का? ए, आमचा नमस्कार आसूबाई साहेब तुम्हाला वाकून आशीर्वाद बाईला नमस्कार करा. खरं तू माणसाला उभा आहे तर बसेल समजत अरे मी उभा बी सारखा जन्मशला सारखा. वाचलाच नाही म्हणे मला टिच्चू बरेली. अरे बाई काय? काम पडलं म्हणून आलो तू माझा नमस्कार केला त्याने नमस्कार केला का? बाई त्याचा दिसत नाही ए, चल त्याचा आधार कार्ड घरी राहील ए, चल यांना फो. सलाम वालेकुम. काय म्हणला? सलाम वालेकुम. काय? सलाम वालेकुम. काय म्हटलं भाऊ? सलाम वालेकुम. काय पडलं गाडी? काय पडलं गाडी? नाही येतोय मावशीच्या वाढदिवसाचे फटाके. नीट बोल ना नीट बोल ना तू. सलाम वालेकुम. तुमको समझा नहीं? अजिबात समजा नाही. आधा बोल. या कसं आहे? काय मागचा काढा राम राम. राम 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 राम. तुला बाया माणसाला नीट बोलता येत नाही. नमस्कार. अरे बाई आता किती मोठा ढिल्ला पडला लकडीची मकडी वाटली येत नाही मग अरे तुम्ही रंगमाली काय येणं केलं आज? बाई काम पडलं म्हणून आलो. हो काय काम पडलं? बाई काय? ए तू बोल रे. तुम्ही सांगो. तुम्ही दोघी का आम्ही दोघीचे. आम्ही दोघ आहे मग कशाला? तर तुम्हाला ए, सरक. बाई तुम्ही दोघी आहे. हा? तुम्ही दोघी आहे. आम्ही दोघे. तुम्हाला म्हणजे अजून दुसरी बहीण आहे. हो. मग तुमच्या बहिणीला सांगा दाजी आले. राजू व्हायचं ना का रे? राजू व्हायचं ना तू? अरे खापरावाणी तोंडाचे माझ्या दाजी व्हायचं ना तू? अरे तू आकडा पाय घाला. अरे थांबा. बाई काय? बोला तुमच्या बहिणीला. नीट बोंबाला. बाई बोला तुमच्या बहिणीला. आज मी नीट सांगतो तुला नीट बोंबाला. नाही बोला तुमच्या बहिणीला. अरे बहिणीला बोंबल बहिणीला. ए जोडीदार. ए जोडीदार. तुझी आमदार काय म्हणते? कस काय वाटले? अरे कस काय वाटले? आम्ही दोघ जण आहे हा तुम्ही दोघी ना हा. राज दरबारात तुमच्या वडिलांनी तुम्हाला ताबडतोब मग घरी आता पहिलं बोंबल तर नाही आलं तुला. बाई, 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 बाई. तुमच्या वडिलांना नाही
तुमच्या डॅडीला बोला तुमच्या चला काय दारादार पुढं? दारादार ए गंगा सागर ताई ए ताई बापरे यांची फार स्टँडर्ड भाषा असते बाई कसं आहे रे? मला काही या. अरे आमचा नमस्कार असो बाई साहेब तुम्हाला. अरे आपल्या दरबाराचा काय नियम आहे 18 वर्षे खालील मुलाला कामावरती ठेवायचं नाही आणि असे पोरं सोरं कशासाठी घेऊन येत रे दरबारामध्ये. हे पोरं सोरं आहे का मोडला तर चांगला दीड क्विंटल कांदे भरायला पोरं सोरं असतात का? बाई तो 18 वर्ष का कमी दिसू राहिलं का मग याला 80 18 वर्ष कमी. बरं मी म्हणते हा. तुम्ही असे लगबगीनं का आले रे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला ताबडतोब दरबारात बोलवलं. हो का काही काम आहे का रे. आता आम्हाला काय माहिती काय आहे बोलायच्या वक्ती हा मांजरीवंडी तोंड का करतो बरं. कंपनीचं भांडण हा कंपनीचा फायदा आहे आणि याचा फॅक्टरीचा डब आहे. बरं चला लागेल का. हो, चला. चालेल चालेल. बाई तुम्ही एक काम करा. अरे हे हिंदी असं कावळ्यावानी असं कुठे तिकडे कोण पाहत रे. बाई हे असं घोटाळतच आहे. हा, हे ठेपलेच आहे. ए, बाई साहेब, इथं गेट वरती थांबा तुम्ही. अरे हो. राजवाडा आमचा राजमहल आमची ही प्रजा आमची जो आम्हाला बाहेर उभा करतो अरे. बाई राजवाडा तुमचा दरबार तुमचा एवढ शिपाई तुमचा हा भाग तुमचा. हाताला सत्यानाश करून घ्या. अरे दरबारातला तुझी लायकी काय तुझी लायकी गेले आमचा बाप व्हायला काय, तू एक काम कर. तू या काजळानं होईल तुला एक काजळ. दरबारातला तू होतो. नाही मी नाही मी कशाला हो. बाई काही म्हणा आज लय कुत्र्यावानी आणलं तुला. अरे मार मी कोणाच्या तकदीरात राहतो. जो खाईन मार तो फार भाग्यवान असतो. किती रोज बेटा को तेरी शादी बना दो. काय रे माझा नमस्कार असं मारा तुम्हाला. शिपाई तू बोल ना. अरे आओ. मला तुम्ही कालच्या पेक्षा आज जरा जास्त वंगल दुसरा काय भानगडी. मी काय आम्ही परदेशपासून मोकळे झालो. लय सुकला तर भानगडी काय. महाराज करवाच्या पेक्षा आज ज्यादा टोकली दे. आल्या का माझ्या मुली. आल्या त्यांना वाड्यामध्ये हजर कर. हो बाई काय तू घुसली मुंबई. काय म्हणला रे काय म्हणला रे पोरीला तू. अरे नाही बाबा. अरे तुम्ही पुढे चला मी मागून येतो तडा तडा. मग असं बोलायला काय रे. मी तसंच म्हणत होतो ना. काय तसं म्हणत हे, होता? सांगतो गाणे करतो होय बाय का. ओ बाबा माझा नमस्कार असो बाबा तुम्हाला बाबा. आशीर्वाद असोय घ्या बेटा कल्पना. ओ बाबा ड्युटी संपली ना तुझी आणि आता मध्ये कुत्रेवाणी बोलायचं नाही. ना बाबा. वळ का मागं? ठीक आहे? याला हसका घाल. अरे इतक्याचं काम बरं म्हटलं. ओ बाबा तुम्ही आम्हाला कधी रात दरबारात बोलत नाही आज कसं काय बोलवलं बाबा. कल्पना काय बाबा बेटा काय बाबा.
आतापर्यंत मी तुम्हाला राजवाड्यामध्ये बोलवलं नाही आणि आज मी का बोलवलो? मी आपल्या शिपाला नगरीमध्ये दांडरा द्यायचा सांगितला. 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी राजवाड्यामध्ये यायचं. तुझ्या वडिलांचं भाग्य वाढून जायचं. संपूर्ण प्रजा येऊन गेली. प्रत्येकाला मी 2 प्रश्न विचारले. कोणते बाबा? बेटा, पहिला प्रश्न विचारला, तुम्ही कोणाच्या नगरीमध्ये राहता? त्यांनी आम्हाला उत्तर दिलं, महाराज आम्ही तुमच्या नगरीमध्ये राहतो. दुसरा प्रश्न टाकला, तुम्ही कोणाच्या नशिबाने खाता? त्यांनी मला उत्तर दिलं, महाराज आम्ही तुमच्या नशिबाने खातो. ऐकून धन्यता वाटली. पण मी विचार केला, मी संपूर्ण प्रजाला विचारलं, पण आपल्या पोटच्या 2 मुली मी माझ्या मुलीला विचारलं नाही. उद्या माझी प्रजा नाराज होणार. उद्या ते मला बोलतील, महाराज तुम्ही आम्हाला गरीब लोकांना विचारलं, तुम्ही तुमच्या मुलीला विचारलं का? हो बाबा. म्हणून बेटा मी तुम्हाला राजवाड्यामध्ये हजर केलं. कल्पना, मी तुला काही प्रश्न विचारणार बेटा. माझ्या शब्दाचा अपमान तर नाही करणार? नाही बाबा, अजिबात अपमान नाही करणार बाबा. मग विचारू का? हो बाबा, विचारा बाबा. बेटा कल्पना ग, तू कोणाच्या नगरीमध्ये राहते बेटा? हो बाबा, मी तर तुमच्या नगरीमध्ये राहते बाबा. बाबा, तू कोणाच्या नशिबानं खाते ग बेटा? बेटा हो बाबा, ही जनता, ही पक्षी, ही सगळं तुमच्या नशिबाने खाते बाबा. मी तर तुमची एक राजकन्या आहे बाबा. मी सुद्धा तुमच्या नशिबाने खाते बाबा, तुमच्या नशिबाने खाते. शाबास बेटा, वा. अभिमान आहे बाबा, तुम्ही म्हणा ना. समजतं मला बोलायचा चांगल्या. तिचा बाप होता का तू? अरे तुला ऐकी आहे का? तू सांग ना त्याला. मला एकादशी आहे. कल्पना, काय बाबा? शाबास बेटा. अरे गर्व या बापाला तुमचा. मी हा विचार नाही केला का तुम्ही माझ्या मुली म्हणून. नाही, अरे तुम्ही माझे मुलंच आहे. मुलाप्रमाणे मी तुम्हाला समजतो बेटा. तुझ्या बहिणीला गंगासागरला आवाज दे. हो बाबा. ही गंगासागर ताई. नमस्कार बाबा. आशीर्वाद असं घ्या बेटा गंगासागर. हो बाबा. हा, लहानचे मोठे झाले बाबा. कधी दरबारामध्ये बोलत नाही. काही काम पडलं तर आमच्या महाली यायचे आणि आम्हाला एकांतात पुसायचे बाबा. आणि आज असं काय काम पडलं बाबा? ती समोर प्रजा बसलेली आहे आणि यांच्या समोर तुम्ही आम्हाला बोलवलं हो बाबा. बेटा गंगासागर. संपूर्ण नगरी येऊन गेली. नगरीतली प्रजा येऊन गेली. तुझ्या वडिलांचं भाग्य वाढून गेले बेटा. मी प्रत्येकाला 2 प्रश्न विचारले. कोणते बाबा? तुम्ही कोणाच्या नगरीमध्ये राहता? तुम्ही कोणाच्या नशिबाने खाता? त्यांनी मला उत्तर दिलं, महाराज आम्ही तुमच्या नगरीमध्ये राहतो, तुमच्या नशिबाने खातो. कल्पनाने सुद्धा मला तेच उत्तर दिलं बेटा. आणि आता मी तुला फक्त एकच प्रश्न विचारणार. कोणता? तो माझ्या शब्दाचा अपमान नाही करणार? नाही बाबा, विचारा बाबा, कोणता प्रश्न आहे? लाडक्या गंगासागर, तू कोणाच्या नशिबाला खाते ग गंगा? बाबा, मी कोणाच्या नशिबाने खाते आणि हा प्रश्न तुम्ही या जनतेसमोर मला विचारता बाबा? नाही, या जनतेसमोर तुम्ही मला विचारू नका. माझ्या महालिया मला एकांतात पुस्तक कोणाच्या नशिबाने खाते त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार. या जनतेसमोर तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही गंगा. न्याय या राजमध्ये, या राजगादीवरती दिला जातो, घरामध्ये नाही. या माझ्या प्रजासमोर तुला इथेच उत्तर द्यावं लागेल. याला म्हणलं गेलं राजनीती. मी जर कधी उत्तर दिलं तर तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही. अहो, ही गोष्ट चांगली होणार नाही हो बाबा. खरं सांगते बाबा, मी तुम्हाला इथं उत्तर देऊ शकत नाही. मग बाबा, जर मी तुम्हाला खरोखर प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही बाबा. मी कोणाच्या नशिबाने खाते? गंगा, हो, मी तुला प्रश्न टाकला, तू कोणाच्या नशिबाने खाते?
मला याचं उत्तर हवं आहे. महाराज मी कोणाच्या नशिबाने खाते? हा या धरतीवरती जे जन्माला आलं आणि मी जन्माला आले, मी खाते माझ्या पुन्हा बोल, काय बोलली तू? बाबा मी जन्माला आले, मी खाते माझ्या नशिबाने. हरामखोर कुठली या भल्या दरबार मध्ये बापाच्या शब्दाचा अपमान करते, लाजरी वाटत तुला? जगाच्या पाठीवर अशी कोणती मुलगी जन्माला आली नाही बाबा का स्वतःच्या मायबापाचा अपमान करते. पण एक गोष्ट खरी आहे बाबा, त्या परमेश्वराने ज्याला जन्माला घातलं, जन्माच्या आधी त्याच्या नावाचं अन्न पाणी त्या परमेश्वराने लिहून ठेवलं आहे. आणि मी खाते माझ्या बापाच्या शब्दाचा अपमान केला या भरल्या दरबार मध्ये चांडाळणी. अरे तुला लाज कशी वाटली नाही? अपमान नाही केला ना बाई. जे लहानपणी आम्हाला जे तुम्ही शिकवलं बाबा, का पोरीवर सत्य चालला, सत्य बोला, सत्याच्या पाठीमागे परमेश्वर उभा राहतो बाबा. म्हणून म्हणते बाबा कोणी कोणाच्या नशिबाने खात नाही, मी खाते माझ्या नशिबाने, खाते बाबा नशिबाने. गंगासागर, मी आता तुला फक्त एकच वेळेस विचारला, आणि जर का तू माझ्या शब्दाचा अपमान केला चांडाळी, तुझी मारता मारता तिसरा पहार करून बोल, कोणाच्या नशिबाने खाते? अरे अरे परमेश्वरा, अरे भोला देवा, अरे संकट आलं रे देवा माझ्यावरी. परमेश्वरा जे शिकवलं ते सांगायला गेले तर बापाला राग आल्याशिवाय राहणार नाही, आणि जे खोटं बोललं तर त्यांच्या मनाला आनंद वाटणार नाही. कोणी कोणाच्या नशिबाने खात नाही. मी जन्माला आले, मी खाते माझ्या नशिबाने, खाते बाबा नशिबाने.
बापाच्या शब्दाचा अपमान केला तुला लाज नाही वाटली? लाज लाज भरल्या दरबार मध्ये हा तू या बापाची किंमत गमावते. अरे तुम्ही माझ्या उदरी जन्म घेतला आणि पुन्हा बोलते मी माझ्या नशिबानं खाते. हा राजगादीवरती बसून तुम्ही न्याय नाही करत का बाई? अहो तुम्ही अन्याय करता हो बाबा. कोणी कोणाच्या नशिबाने खात नाही बाबा. मी खाते माझ्या नशिबाने खाते. तुझ्या नशिबानं खाते ना तू. माझ्या बापाला बघत तुझं नशीब, तुझा नशीब बघतोय. थांब शिवाय काय म्हणते बाई? बाई काय म्हणते म्हणलं? बाई बाई हो काय म्हणतो तुला इकडे दिसतं का कोण आहे? बाई काय म्हणते म्हणलं बाबा? हा? बाई बाई काय म्हणते म्हणलं? बेटा हो, जरा चष्मे लागलेले अजून जरा नीट बघ. अरे हाव ना हो. काय म्हणलं? बाई काय म्हणते? माझ्याकडे हात करतो तिकडे होतो बाई काय म्हणते. तेच म्हणलं बा, बाई काय म्हणते असं म्हण. मागे जा हात कडी घेऊन ये. हे आणले आखाडी. ला मला काढी. तुम्ही तर म्हणे आले आखाडी. तुला ऐकायला कमी मिळतं का? तुम्ही म्हणे आखाडी आण. अरे हात काढी. गाडीवर कुठं अंगुरी किंवा कोण घेऊन राहिले त्याला? अंगार के बरोबर केले, छोटा डबाच खात नाही. अंगार के बरोबर टरबो. तुला खरबूज देऊ का? आणली हात काढी. हो. घाल तिच्या हातामध्ये. आणि बापाच्या शब्दाचा अपमान. ए! कोणाच्या हातामध्ये घालतो? अरे तुम्ही कशाला हात केला अरे पुढे? तिच्या हातामध्ये घाल म्हणलं. म्हणलं दे तिच्या हातकडी घालून मग.